जागेवरच बोलल्यावर तुम्हाला तुम्ही मराठी बोलला तर कसं होणार? आता कशी त्यांनी टाइम दिला 15-20 दिवस, अजून 1 महिना द्या. माझा क्या म्हणणं है, तुम्हें आता बनता है टैक्सी वाले को मराठी सीखना चाहिए, रिक्शा वाले को मराठी सीखना है. मैं क्या बोलता हूँ मन क्या, जितने पॉलिटिशियंस है ना पहले उनको 15 भी सीखना चाहिए. सरकार म्हणतं आता शिकावं लागेल, नाही तर मग लायसन्स कॅन्सल करू. मैं तो सोच रहा हूँ कैंसिल करो, मैं जाऊँ कुठे जायचं तुम्हाला? यूपी. नाही, मराठी सक्ती केली, मग मराठी शिकायला पाहिजे ना. मग काय निघायचं का नाही? कितीतरी टॅक्सी आणि कितीतरी रिक्षाचे परमिट बोगस आहेत. तर हे चांगली गोष्टी आहे. शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. पण रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांमध्ये एक सुद्धा असा वर्ग आहे जो या निर्णयाला विरोध करतो, आंदोलन करतो. मी तर डायरेक्ट असंच बोलतो, मी पहिला महाराष्ट्र आणि नंतर मुस्लिम आहे. मला काच मुस्लिम आहे, माझा जन्म झालाय महाराष्ट्रामध्ये. त्यांचं आपले हे जिकडे खातो तिकडे राहतो आपण त्याच्याच गुणगाण आहे ना. नाही, पण याच्यात बेसिक सेन्स हा आहे की जर तुम्ही 30 वर्ष 20 वर्ष एवढं वर्ष साध्या शहरामध्ये आहात, मी काय म्हणतो, एवढं वर्ष कुठे गेलेली, एवढं वर्ष मराठी नाही शिकवायचं. ते हा निर्णय तुम्ही पहिलाच करायला पाहिजे ना. आणि आपले जे राज साहेब बोलतात ना ते खरोखर बरोबर बोलतात, पण त्यांच्याकडे कोण लक्ष द्यायला मागत नाही. पॅसेंजर बसतात ना मराठी पॅसेंजर, ते पण मराठीमध्ये बोलत नाही, हिंदी पण बोलतात. भैयाजी चलो ना, चलो छोडा ना उधर, तर त्यांची मराठी कुठे गेली? महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातल्या रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांसाठी आता मराठीत बोलणं सक्तीचं केलंय. प्रवाशांसोबत संवाद साधताना ड्रायव्हर्सना आता मराठीत बोलणं अनिवार्य असणार आहे. दुसरीकडे यावरून वाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मुंबई आणि MMR रिजनमध्ये सर्वात जास्त रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक हे हिंदी भाषिक असल्याचा दावा करण्यात होतोय. राजकीय वर्तुळामध्ये विरोध सुद्धा होतोय. पण या निर्णयावरून मुंबईतल्या रिक्षा चालकांना किंवा टॅक्सी चालकांना काय वाटतं, त्यांची मतं काय आहेत हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्यावरती होणार आहे. मी सध्या परळमध्ये आहे आणि हा जो टॅक्सीचा स्पॉट आहे, इथून वरळीकडे टॅक्सी जात असतात. इथे रोज काही आपण ज्याला म्हणत संध्याकाळच्या वेळेला फार गर्दी असते, पण दुपारी मी इथे आलोय. आपण इथल्या काही ड्रायव्हरशी किंवा टॅक्सी चालकाशी बोलणार आहोत. मला सांगा, सरकारने निर्णय घेतलाय आता मराठी बोलावं लागणार, तुम्हाला येते मराठी? माझा जन्म तर इथं झालाय, माझा पोडा आता काय प्रॉब्लेम नाही. माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झालाय, आणि मला काय मराठीचे काही हे प्रॉब्लेम नाही. आणि याच्या अगोदर पण मी सांगितलेलं आहे हे समाचारला, हे डायरेक्ट तुम्ही कुणाला काढू शकत नाही. त्यांना पण काहीतरी ताण द्यायला पाहिजे. त्यांना पण अगोदरच बोललोय, काहीतरी क्लासेस चालू करा, त्यांना शिकवा. 1-2 महिने 3 महिने काय महिने नाही शिकलं तर त्यांना काढू शकतो ना आपण. आणि त्यांना ते पण बोललो, आता आपले संपूर्ण भारतमध्ये 45 आहोत. तुमचं काय नाव आहे? नजीर शेख. तुम्ही लहानपणापासून मराठी माझं जन्मच महाराष्ट्रामध्ये झालाय ना. मी तर डायरेक्ट असंच बोलतो, मी पहिला महाराष्ट्र आणि नंतर मुस्लिम आहे. माझा काच मुस्लिम आहे, माझा जन्म झालाय महाराष्ट्रामध्ये, म्हणून मी महाराष्ट्र मुस्लिम झालो ना. मराठी मुस्लिम. मराठी मुस्लिम. मी माझा नाही बोलत आहे. त्यांना येत आहे, त्यांना काय करायला पाहिजे, काहीतरी शिकवायला त्यांना कान द्यायला पाहिजे ना. पण असे सगळे अनेक टॅक्सी चालक आहेत ज्यांना मराठी बोलता येते. ठीक आहे ना, ते त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते बोलतो ना. सर्वांचा बोलतोय मी, बरोबर ना. मी माझा थोडा असं मी सर्वांचाच बोलतो ना. काहीतरी त्यांना वेळ द्यायला पाहिजे ना. तब 1 घंटा तुमको क्लास देगा, उधर जाके सीखो, थोडा बहुत तो सीखेगा, बहुत नहीं तो. तुम्हाला सरकारने हा घेतलेला निर्णय योग्य वाटतो का, की ज्या वेळेला अनेकांना मराठी बोलण्यात अडचण आहे? मी काय तो मला मराठी येते, मला काय अडचण नाही. आता ज्याला बिचारायला येत नाही त्याला तर भरपूर अडचण आहे. तो इथेच कमवतो ना, संपूर्ण इथंच कमवायचं, त्याला इथंच राहायचं आहे, बोलणं आवश्यक आहे. हा, मग तो शिकणार ना, म्हणून का बोलतो ना क्लासेसच्या वेळेला. पण काल असं आहे की मंत्री सरनाईक म्हणतायत की आता जर मराठी आली नाही किंवा मराठी तशा तक्रारी आल्या तर आम्ही त्यांचे वाहन परवाने रद्द करू, लायसन रद्द करू. बघा त्यांचं हातात आहे सर, आमचा हातात तर नाहीये. हे ते बोलणार ते आपल्याला करावं लागणार, आणि लॉ तर त्यांनी काढणार ना. पण माझा क्या म्हणणं है, तुम्हें आता बनता है टैक्सी वाले को मराठी सीखना चाहिए, रिक्शा वाले को मराठी सीखना है. मैं क्या बोलता हूँ मन क्या, जितने पॉलिटिशियंस है ना पहले उनको 15 भी सीखना चाहिए, बाद में पॉलिटिक्स में लो उनको. गलत है तो बोलो मेरे को. ऑल ओवर इंडिया की बात करता हूँ मैं, कि मराठी जाने तो वो ठीक है, अपना महाराष्ट्र का है वो सीख लेंगे. आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों, अभी नहीं तो अपन प्रेशर डालेगा तो सीख लेंगे. पर मेरा उनको बोलो कि पहला आप जो पॉलिटिशियन लोग जो देश को चला रहे हैं ना, उनको पहले रूल उधर डालो. जब 15वी शिकले तर त्याला आतमध्ये घ्या. तो कार्यकर्ता असू द्या, MLA असू द्या, CM असू द्या, ना तर PM असू द्या.
तुम्ही डायरेक्ट बोधा टाकताय पुढे पब्लिक वरती आणि आता मरणार कोण? रोज कमावणार रोज मँगो मॅन मतलब आम आदमी. त्यांचा मुद्दा बेसिकली असा आहे की जर तुम्ही टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करता तर मग नेत्यांना शिक्षणामध्ये सूट का द्यायची. दुसरीकडे त्यांनी मराठी सक्तीचं स्वागत केलेलं. आपण अजून काही टॅक्सी चालकांची बोलणार. काका तुम्ही कुठं काय करता तुम्ही? काय नाव आहे तुमचं? अरविंद सिंग. आता सरकारने मराठी सक्ती केली आहे, तुम्हाला काय मराठी येते बोलता? मग आणि हे सक्ती केली आहे आता मराठी बोलणं बंधनकारक आहे. तुम्हाला प्रवाशांसोबत मराठीच बोलायला लागेल. हिंदी बोलली तर सरकार म्हणते तुमचे लायसन्स रद्द करू, तुमच्यावरती कारवाई करू तक्रार आली तर. एकूणच तुमची काय भावना आहे की मुंबईमध्ये हिंदी भाषिक रिक्षा चालक टॅक्सी चालक सुद्धा आहेत. तुम्हाला असं वाटतं काही सर सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार केलेला आहे? करना चाहिए. पण काही लोक आहेत ना त्यांचं असं म्हणणं आहे की नाही येत मराठी तर कसं बोलणार. तुम्ही किती वर्षांपासून मुंबईत आहोत? 20-25 साल झाले. अजूनही तुम्हाला मराठी येत नाही? कधी प्रयत्न केला शिकायला? तर थोडा बहुत होऊन जातो. तर एक प्रकारे त्यांची सुद्धा मानसिकता आहे की आम्ही मराठी शिकण्याचा प्रयत्न करू. तर आपण अजूनही काही लोकांशी बोलूयात. काका काका या बोला. अरे क्या बोलूं भाई को मैं इंदिरा पे बोल दिया जो बोलने था. काय तुमची काय भावना आहे? सरकारने मराठी लागू केली आहे, सक्ती केली आहे मराठीची. अपने को आता ही नहीं, आता ही नहीं, क्या करूं. थोडा बहुत आता है ना. थोड़ा बहुत जायचं कुठे कुठे वो कुठे जायचं. इथे चांगली गोष्ट आहे ना. मग थोडा बहुत येतो. बस इतना तो बहुत मग सरकार म्हणते आता शिकावं लागेल नाही तर मग लायसन्स कॅन्सल करू. कर दो. मैं तो सोच रहा हूँ पेंसिल करो मैं जाऊँ. कुठे जायचं तुम्हाला? नाही, मराठी सक्ती केली मग मराठी शिकायला पाहिजे ना. मग काय निघायचं का नाही? अरे बोल ना. शिकवलं तर शिकणं. किती वर्षांपासून मुंबईत आहे तुम्ही? अरे क्लासेस चालू करायला सांग मराठी शिकायची. किती वर्ष झाले? असा बोल. बोल ना आता मराठी नाही आता तो बोल. एवढ्या वर्ष तुम्हाला बेसिकली कम्युनिकेट करता येईल एवढी तर मराठी यायला पाहिजे होती. जरा भी नहीं आते देखो. थोड़ा बहुत आता है यार. चीज ऐसा है. आता सरकार शिकवणार आहे, काळजी करायला तरी कारण नाही. सरकार मराठी शिकवणार आहे. तरी गोष्ट आएगा तो सीखेगा. नहीं तो गाँव. नाराज आहेत तसे तरी फार उघडपणे बरंच नसले तर त्यांचं तर मत आहे की कधी शिकण्याचा प्रयत्न अजूनही काही रोगत. आप कोण हो? क्या नाम है आपका? आप कब से रहते हो? आणि मराठी येत तुम्हाला थोडी बहुत जसं की बोल ना. तुम्ही बोलतो की जबाब देईल. चांगली मराठी बोलता तुम्ही. काय बघा तुम्ही लोक बोलतात ना बरोबर बोलतात. तुम्ही हिंदी बोलता, तुम्ही मी पण हिंदीच बोलतो बरोबर. तुम्ही मराठी बोलतो, मी पण मराठी समजतच जास्त बोलायचं थोडी. आता मग मला सांगा सरकारने मराठी सक्तीचा निर्णय घेतला. प्रवाशांसोबत तुम्हाला मराठी बोलणं अनिवार्य असलं राहतात ना. अनिवार्य केलं ते शिकवणार. आम्ही परत प्रयत्न करतो. मी बोलतो, मी पण जबाब देतो. तर हे चांगली गोष्टी आहे. शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. महाराष्ट्र आहे, मराठी बोललं पाहिजे. पण आता ज्यांना येत नाही मराठी मग त्यांनी काय करायचं? सरकारला शिकवलं पाहिजे ना. शिकून घ्यायचं. शिकून घ्यायचे. पण मग काही रिक्षा चालक काही टॅक्सी चालक विरोध करत आहेत की नाही नाही असं नाही झालं पाहिजे. म्हणजे एकदम तुम्ही एकदम बोलतोय बोलत पाहिजे तो नाही होणार ना. तुम्ही पहिला हे शिकवला सॉफ्टली घ्या. हा शिकवा, नंतर तुम्ही कॅन्सल करा. नाही येतात कॅन्सल करा, काय हरकत नाही. पण आता सरकारने तुम्हाला माहिती ना 15 मे पर्यंतची कालावधी दिली. आजच मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याच्यावर त्यांनी सांगितलं हे 15 ते 17 दिवस आम्ही टॅक्सी चालक रिक्षा चालकांना मराठी शिकवू आणि तोपर्यंत कारवाई करणार नाही. बरोबर आहे, शिकवतो आपण शिकू. शिकणार. तुमचं काय म्हणत? एक राऊंड जायला लागतं. म्हणणं आणि पण इतर पोलीस होय. हो का? गणीपासून आला तुम्ही मुंबईत? मला जन्म चांगली मराठी मी आम्ही आपल्या शेजारी महाराष्ट्र
ते आपले ते ना त्याची. आता सरकारने सक्ती केली आहे मराठीची. बरोबर आहे, त्यांना पण करायला पाहिजे. असं नाही का जरा पण इथे राहतो म्हणजे तुम्हाला मराठी येत नाही तर मध्ये तर अर्थच नाही त्याचा. मला पडता काय लास्ट हवा कशाच मराठीची का आपण इथे खातो इथे राहतो मग त्यांचं आपले हे जिकडे खातो तिकडे राहतो आपण त्याच गुणगाण आहे ना. वाईट नाही ते आता शिकवती बोलतात मुद्दत दिले बरे आहे चांगले शिकले तर शिकले. पण रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांमध्ये एक सुद्धा असा वर्ग आहे जो या निर्णयाला विरोध करतोय, आंदोलन करतोय. आता बघा आता तुम्ही अचानक एकदम जागेवरच बोलणार तुम्हाला तुम्ही मराठी बोलणार तर कसं होणार. आता कशी त्यांनी टाइम दिला 15-20 दिवस अजून 1 महिन्याचा जरा शिकतील ते तेवढे तरी. आता तुम्ही हिंदी पेपर वाचता तसं मराठी पेपर घेऊन वाचा, तुम्हाला मराठी बोलता येईल. आपण तुमचा म्हणजे जे शब्द आहे ना तर मराठी आणि हिंदी एकच होते पण तो मराठीमध्ये. तुमचा जो कोण आहे तो तसाच बोलणार ना मराठी अजून झालं ते. आणि भक्ती नाही तर आमच्या इकडे बोलत बाबा मराठी पेपर वाच. आता ते वाचतात म्हणून सर्व वाचतात का बोलतात त्यांनी. तुम्ही युपीतून कुठं राहा आणि तुम्ही कशी मराठी शिकला? शेजारी सर्व लहानपणी असल्यावर शिकतात त्यांच्यासोबत बोलून बोलून सोबत बोलतो. आमचे मित्र पण आता भोजपुरी बोलले माझे मित्र आहे तर तुम्ही मराठी लोक भोजपुरी पोटात शिकून येतो का? आता हे काय दाखवतो तुम्ही मुलं बघा. नाही अजित सिंग. अजित सिंगडे बोलतो चांगला बोलतो. तुमच्या सोबत राहून भोजपुरी बोलायला लागलो. हा त्याने आम्हाला मराठी शिकवलं आम्ही काय करा भोजपुरी शिकवलं. अजून समीर ओरडे करून नाही आलं तू नाही तर तुम्हाला बोलला असतं तू. तुमचा विरोध नाही का सरकारने? विरोध कोणाचा नाही त्यांचा पण नाही पण आता त्यांना येत नाही तर ते घाबरून काय करणार मला सांगा. हे ऍक्च्युली घाबरून करणार ना बाबा. आता त्याचा पण रोजी रोटी आहे. तुम्ही अचानक आम्हाला बोलता जावं इथून कॅन्सल करणार. अचानक कुठे ते तर म्हणतात ना आम्ही शिकवू तुम्हाला. हा तो शिकव ना शिकणार ना ते भाई शिकवते तर शिकणार शिकते. त्यानं पण आता आमच्यासारखा कोण बोलला बाबा चला ते ऐकले आम्ही पण करू बाबा चला प्रयत्न. येतच नाही तिरी भैया राजा मराठी बोलतात तुम्ही त्याला पकडू शकत नाही. आमच्याकडे एवढे आहेत ना भैये सर्व मराठी बोलतो. आपलं हे बघा हे पण आमची सिंग आहे. तुमचं काय नाव आहे? एकदम चांगली मराठी कधीपासून मुंबईत आहात? मी मला 17 वर्ष देव आले. आणि मराठी कशी शिकलात तुम्हाला? अरे शेजारी सर्व मराठी आहे आपले मित्र मराठी आहेत. मग शिकणार होता मराठी असू द्या तेलगू असू द्या जर संगती असणार तर आपल्याला फरक पडणार होता. आता सरकार म्हणते आता बोलावं लागेल सक्ती. आता जर बोलला नाही तर मग कारवाई करू. अरे असंच चालू करायला सांगा सरकारला फ्री मध्ये शिकवायला. मग पोरं जातात की नाही शिकायला. वेळ पण तर शिकायला पदांता वेळ बेटे पायको कुठे संपायस खेळ जिथे घेऊन काय लोक तक करताय घेऊन नाही हाँ 60-70 लेख ते खाने के बाद ते दो बड़े दिए उन्होंने अगले बड़ी ते कसरी ना डाला. पण याच्यामध्ये एक मुद्दा असा पण आहे की काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही रिक्षा चालक टॅक्सी चालकाने पोटावर पाय का देताय. साहजिक पोटावर पाय देण्याचा प्रश्न कुठे येतोय ते? बरोबर साहजिक आहे. तुम्ही सांगा ना असं आता तो आता सध्या माझं 60-70 वय आहे आणि ह्या टायमाला मी जाणार मराठी शिकायला. नाही पण याच्यात बेसिक सेन्स हा आहे की जर तुम्ही 30 वर्ष 20 वर्ष एवढं वर्ष साध्या शहरामध्ये आहात. मी काय म्हणतो एवढं वर्ष कुठे गेलेली एवढं वर्ष मराठी नाही शिकवायचं. जर तुम्ही मुंबईत आहात मुंबईत धंदा करतायत तर मुंबईत तुम्हाला स्थानिक भाषा शिकण्यासाठी सरकारच्या निर्णयाची काय आवश्यकता आहे? पॅसेंजर बसतात ना मराठी पॅसेंजर ते पण मराठीमध्ये बोलत नाही हिंदी पण बोलतात. भैया जी चलो ना सोडा ना उधर तर त्यांची मराठी कुठे गेली. सर्व असते होते. मी सांगितलंय ना. तुम्हाला काय वाटतं की सरकारने आताच हे का केलं पूर्वी का नाही केलं? तेच मी तुम्हाला विचारतोय काय नाही केलं का नाही केलं तुम्ही सांगा ना. तुम्ही सांगा काय नाही केलं आता काय सुचलं तुम्ही मला उत्तर. आम्ही त्यांना विचारलं हा मुद्दा. त्याचं असं म्हणणं आहे की आता काय निवडणुका नाहीये. आम्हाला वाटतं की मुंबईमध्ये मराठी प्रत्येकाने बोलणं गरजेचं त्या दृष्टीने सरकार. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. मी त्यांचं वाईट नाही बोलत आहे पण कसं बाहेर पण नाही वेळ ताबडतोब जर तुम्ही बोलणार की मला मराठी बोलून दाखव तुम्ही बोलू शकता का? तुम्ही भोजपुरी बोलू शकता माझी भाषा
नाही, हे लॉजिक इथं गैरलागू आहे, कारण की मुंबई आहे. उद्याच्याला जर कोणी प्रतापगडला गेला तर तिथं बोलावं लागेल, कारण की ते स्थानिक भाषा आहे. मी बोलणार का एखादी तर जर एखादा व्यक्ती महाराष्ट्रातला गेला आणि जर एवढा दीर्घकाळ तिथं राहिला तर त्याला भोजपुरी बोलणं आवश्यक आहे. तसंच मुंबईमध्ये सुद्धा मराठी बोलणं आवश्यक आहे. मराठी माणसं आहेत का? तुम्ही वाराणसीला जाऊन बघा, कमीत कमी 2-3 हजार माणसं नेहमी येतात दर्शनाला. ते राहतात पण तिथे. तिथे राहतात पण. हा बोला, त्यांना काय भोजपुरी येतं? ते दशका राहत नाही, कुठलीही गोष्ट असते. हा 3-4 दशका राहत नाही. हो, मी काय महिनाभर आस्ते होईल, आस्ते होईल. ते आता बोलले तर होणारच ना. हो. असं थोडी आहे. तर त्यांचा मुद्दा दुर्लक्षित करण्यासारखा नाहीये. त्यांचं म्हणणं आहे हे नाही की- बोलत आहे मी. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही हा निर्णय आताच का लागू केला, पूर्वी का नाही केला. आणि दुसरी गोष्ट, जो व्यक्ती एवढी वर्ष मुंबईमध्ये काम करतोय, ज्याचं वय 65-70 झालंय, तुम्ही आताच त्याला म्हणतात की मराठी शिका, ह्याच्यावर सुद्धा त्यांचा आक्षेप आहे. अजूनही काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करत, हे सुद्धा उल्लेख करत होते. ते माणसं काय तुम्हाला मराठी येते, तुमचं काय नाव आहे? ते सरकार म्हणते आता सक्ती करायची, केलंच पाहिजे, बरोबर आहे. हा सगळ्या तर टॅक्सी चालकांना मराठी येते. हो येतं ना, काय प्रॉब्लेम आहे? ना शिकवलं आपण दादा, त्याची भोजपुरी पण मला येते. हो का? काय ना शिकून टाकलं. कसं शिकवलं तुम्ही? ते बोलायचे तसं आपण बोलतो तसं त्यांना शिकवलं. आणि आपण तुम्ही शिकवलं? अमर्य काय येतं ना त्यांना मराठी बोल येतं, ते सगळे बोलतात व्यवस्थित बोलतात. तुम्ही कशी काय शिकला भोजपुरी? आता काय दिवस आता त्यांच्यावर रात्री मध्ये झोपायला जायचे काय ते सगळे हे पाय ते आपल्याला. तुम्हाला सांगा, सरकारला का वाटत असावं की आता टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांना आता मराठीतून पुढे बोलणं सक्तीचं असणार, आणि जर नसे नाही बोलला, प्रवाशांनी तक्रार केली तर आम्ही लायसन्स कॅन्सल करू किंवा कायदेशीर काढू. काय म्हणजे सरकारचा निर्णय खूप आता लेट झाला. हा पहिलाच व्हायला पाहिजे होता. आता सगळं झाल्यानंतर तुम्ही आता एवढा लेट घेणार, बिचारे कमवतात, कोण लांबून येतं. ते हा निर्णय तुम्ही पहिलाच करायला पाहिजे ना. आणि आपले जे राजसाहेब बोलतात ना, ते खरोखर बरोबरच बोलतात, पण त्यांच्याकडे कोण लक्ष द्यायला मागत नाही. हे राजकारण चाललंय मोठं, असं आहे ना. मराठी आलंच पाहिजे ना. मनसेचे लोक हे पण म्हणतात की परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन इथले रिसोर्सेस संभवत आहेत, इथल्या नोकऱ्यांमध्ये त्यांना प्राधान्य दिलं जात आहे. तुम्ही त्यांचे ह्या पण गोष्टी सहमत आहात? आजच्या तारखेला मुंबईमध्ये सगळ्यात प्रॉपर्टीमध्ये 1 नंबर आहे नुकिशा, दुसरा आहे मुसलमान लोक, आणि सगळ्यात खालच्या लेवलला जाते मराठी माणसं. हे कुणामुळे झालं? सरकारच आहे ना याला कारणीभूत आहे. हे कुठलं होतं त्या टायमाला झोपडपट्ट्या कुणाचे आहेत? मराठी माणसाच्या झोपडपट्ट्या असले की त्याला तोडून टाकताय, आणि उसकर बाजूवाले झोपडपट्ट्या पैसे देऊन खाली अधिकारी करून त्याला आपत्त पात्र करून जेवून टाकताय. मग तुमची आबादी कशी वाढणार? मराठी आबादी कमी झाली ना साहेब, त्यांची आबादी वाढली. ते गावावरून काय इकडे येत आहेत, मग त्यांची एकामेकाला घेऊन येत आहेत आणि ते झोपड्या बांधतायत आणि झाली वाढली. अहो साहेब 3 नंबरला मराठी बच्च, सगळ्यात खालच्या लेवलला मराठी माणूस आहे आजच्या तारखेला. सगळं जे आहे ते क्लिअर आहे. आज साहेब बोलतात ते बरोबर, पण शेवटी काय आपल्या मराठीमध्ये जातीवाद, त्याच्यामुळे आपला माणूस काय वर येत नाही. ते आता काय हे फायदा ते आता संपले होतं का? राजकारणाच्या पलीकडे तुम्हाला विचारतो, मुंबईत मराठी माणसाचं अध्यापन कुठल्या पक्षाच्या किंवा कुठल्या नेत्यांच्या कारणामुळे झालं? खरं खरं हे सगळेच कारणीभूत आहे साहेब त्याला. जर राज ठाकरे असल्यामुळे ते थोडंफार मराठी आपलं म्हणजे टिकले राहिले. पण मुंबईत तर मराठीच्या नावावरती राजकारण होतं ना, मराठी माणसाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जातात. हे काय आहे बरोबर आहे ना, पण ते काय आता सगळं राजकारण आहे साहेब, त्याच्यामुळे आपण जास्त काय लक्ष देऊ शकत नाही. उद्या आता मी बोलतोय, एखादा उलटा पक्षवाला यायचा आणि मला उचलून घेऊन जायचं. लक्ष आलं कसं आहे, त्याच्यामुळे जे तो कोण ओपन मध्ये जास्त काय बोलत नाही. हे तुम्हाला माहिती आहे, हा महाराष्ट्र, हा उत्तर प्रदेश आहे. बरोबर आहे ना. अहो आता इकडे मुंबईमध्ये ना, आपल्या मुंबईमध्ये बरोबर आपली पोलीस पण खूप चांगली आहे. रात्री कोणती बाई असून दे, मुलगी असून दे, काय असून दे, ती सेफ मध्ये आहे. टॅक्सी मध्ये पण असते तरी सेफ मध्ये आहे. हर्षद घ्या तो खूप छान आहे. पण आता हे सगळे परपरताने भरून आहे ना, परपरते पहिले चांगले होते आलेले, ते चांगलेच आहे. तुमच्यासोबत टॅक्सी चालवतो हे चांगलं आहे. आता हे बघा, हा दुबईला होता, आता इकडे या भावाने झोपड्या बांधलेला आहे. आता आमच्यावर राहिला, आम्ही त्याला आतमध्ये घेऊन, हा पण बिचारा त्या वरलीमध्ये त्याच्या वरला बसून आहे, त्यांच्या मिल बसून, संचुरी मिल बसून. हे खूप जुने लोक आहेत, हे सगळे चांगले लोक आहेत. हे आता सगळे जे नवीन आलेत ना, हे सगळे लुटायला आलेत. हे लुटणार, इथे उलटा पालटी करणार, सगळे पैसे झोलमाल करणार. कितीतरी टॅक्सी आणि कितीतरी रिक्षाचे परमिट बोगस आहेत, कितीतरी बोगस आहेत. विचारतो तुम्हाला, बोगस आहेत. भाजपचे लोक किंवा काही लोकांचं असं म्हणणं की याच्यामध्ये बांगलादेशी घुसखोर आहेत. हो आहेत ना, हो आहेत. तुम्ही तुमच्या सगळ्यात जास्त जर
जास्त परमिट जर आहे तर रिक्षाचे रिक्षा भरपूर त्याच्यामध्ये एक एजंट आहे. तो एजंट सगळ्या रिक्षा बशीत घेऊन चालवतो. लक्षात घ्या. आणि हे मोठं राजकारण नाही होत आहे की बघा जो माणूस कमवतो 2 पैसे घरतो आपापल्या घरी जातो. पण आता मला सांगा हे ओला उबेर हा कोण आहे? हा ओला उबेर वाला मोठा झोलर माणूस आहे. हा मोठमोठ्या कंपन्या कोणा बँकेतून लोन त्या गाड्या काढतो 3 वर्ष वापरतो आणि त्या गाड्या रस्त्याला विकायला लावतो. ते एजंट ठरलेले आहेत. तुम्ही त्याला जाऊन साधवा ना. एवढा गोळ आहे. मजा आहे काय? लय मोठा गोळ आहे. तू बाहेर इथला पैसा सगळा बाहेर गावी घेऊन जातोय. इथला आपल्या महाराष्ट्रातला पैसा मुंबईतला पैसा सगळा तो बाहेर गावी घेऊन जातोय. टॅक्सी चालकांना काही मिळतं का ओला उबेर म्हणजे नुकसान होतंय ना साहेब. असं काय करायचं? आता जे ओला उबेरला चालले ते अर्धे टॅक्सीवाले त्याच्यामध्ये गेले. ओला उबेरवाले काय गेले स्वतःच्या अर्ध्या गाड्या कंपनीच्या स्वतःच्या ठेवलेले आहेत आणि बाकीच्या गाड्या वाऱ्याने चालवत आहे. मोठा झोल आहे त्यामध्ये. अनेक मुद्दे महत्वाचे. त्यांनी इथे जेवढे काय परप्रांतीय टॅक्सी चालक आहेत त्यांना मराठी शिकवते. ते एक मागून आले की या पुढं काय नाव आहे तुमचं? या पुढे काय नाव आहे तुमचं? काय म्हणताय? आणि कधीपासून टॅक्सी चालवत? 15 मराठी येतं कमेंट आता बोललं नाही. आता तर सरकार म्हणतंय की माझ्याशी बोलायला लागेल आता नाही तर प्रवाशांनी तक्रार इथं कारवाई होईल. शिकेंगे कधीपर्यंत शिकणार? कोई सिखाने वाला मिलेगा तो सीखेंगे. समझ में नहीं आता. मराठी समजते पण काही शब्द असतील ना की ऍक्च्युअल होत असतील. समझ में आता है बोल नहीं पाहत. कुछ काही तर शब्द असतील ते बाबा हा बस पैसे दे सब समझ में आता. तर तुम्ही कधी बोलायचा प्रयत्न नाही केला? बरं आता हे सरकार म्हणतंय की जर प्रवाशांनी तक्रार केली तर तुमचं लायसन किंवा कुठं कायदेशीर कारवाई करू. बोले आणि जर ना जे आता अनेक लोक म्हणतात शिकणारच नाही आम्ही आंदोलन कुठं. बेसिकली आपण या स्पॉटवरच्या बहुतेक टॅक्सी चालकांशी बोललोय. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा नाहीये. एक दुसरं यातले जे काय टॅक्सी चालक इथे आहेत त्या परळच्या या स्टॉपवरती हे बहुतांश टॅक्सी चालक मराठी उत्तम बोलतात जे मराठी नाहीये. आणि हे जे इथं काका होते त्यांनी सांगितलं की इथे त्यांनी नॉन मराठी टॅक्सी चालकांना मराठी शिकवली आहे आणि केवळ मराठी नाही शिकवली, त्यांनी सुद्धा त्यांची भाषा भोजपुरी शिकून घेतली. तर हा मुद्दा इथल्या टॅक्सी चालकांसाठी महत्वाचा आहे. 1-2 जण आहेत त्यांना मराठी उत्तमपणे बोलता येत नाही. त्यांचं असं म्हणणं की आम्ही शिकून घेऊयात. विरोध नाहीये. जर आम्हाला मराठी येत नसेल तर आम्ही मराठी शिकण्याचा प्रयत्न करू. सरकारचा निर्णय चुकीचा नाहीये कारण मराठी ही ती स्थानिक भाषा आहे. त्यामुळं या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा आमचा प्रयत्न होता. हे परळचा स्टॉप आहे आणि इथून मोठ्या प्रमाणात संध्याकाळच्या वेळेला दुपारच्या वेळेला सुद्धा संध्याकाळच्या वेळेला इथे गर्दी असते. आणि हा जो भाग आहे लालबाग परळ शेवडी किंवा दादरचा काही भाग प्रभादेवी एल्फिस्टन्स आपण ज्याला पूर्वी म्हणायचो हा मराठी बहुल पट्टा आहे. त्यामुळं इथे इथल्या टॅक्सी चालकांना काय म्हणायचं होतं त्यांच्या काय भावना आहेत हे सुद्धा आमचा जाणून घेण्याचा प्रयत्न होता. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन साहिल चव्हाण सोबत मी आती प्रभादेवी मुंबई.